नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण कड आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा अर्थात ऑडिटर अँड अकाउंटंट या परीक्षेसाठी आपल्याला पेपर क्रमांक 2 अर्थात कॉमर्स पेपरमध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे बिझनेस लॉ अर्थात व्यावसायिक कायदे। तर या व्यावसायिक कायद्यांमध्येच अनेक महत्त्वाचे काही कायदे आपल्याला अभ्यासायचे आहेत। त्यामध्ये एक आज आपण सेशन घेणार आहोत ते म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 अर्थात भारतीय करार कायदा 1872। तर येणारी आपली जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये साधारणतः 3 ते 4 प्रश्न आपल्याला या कायद्यावर विचारले जाणं अपेक्षित आहे। चला तर मग नेमका कायदा काय आहे ते आपण समजून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत व्यवसाय नियामक कायदे। आता व्यवसाय नियामक कायदे म्हणजेच काय तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क। व्यवसायाचं नियमन करणारे कायदे म्हणजेच बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहेत। तर व्यवसायाचं नियमन करण्याविषयी भारतामध्ये जे कायदे आहेत ते प्रामुख्याने 2 भागामध्ये विभागण्यात आलेले आहे। एक म्हणजे व्यापार विषयक कायदे ज्याला म्हणतात मर्कंटाईल लॉ किंवा कमर्शियल लॉ, मर्कंटाईल लॉ किंवा कमर्शियल लॉज, आणि दुसरा जो कायदा आहे तो म्हणजे औद्योगिक कायदे याला म्हणतात इंडस्ट्रियल लॉ। ठीक आहे, इंडस्ट्रियल लॉ। मुळातच आपल्याला कायदा अभ्यासाची गरज का भासते, विशेषतः व्यवसायासाठी कायदा का गरजेचा आहे, कारण कायद्यामुळे जे स्टेक होल्डर्स आहेत अर्थात स्टेक होल्डर्स म्हणजेच कोण तर जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या हितांचं संरक्षण व्हावं, या लाभार्थ्यांच्या हितांचं संरक्षण व्हावं। या लाभार्थ्यांमध्ये ग्राहक आहे, यासोबतच सरकार आहे, यासोबतच पुरवठादार आहेत, कर्मचारी आहेत, समाज आहे। थोडक्यात ज्या ज्या लोकांचा संबंध व्यवसायाशी येतो हे सगळे लाभार्थी, गुंतवणूकदार, बँका, धनको, ऋणको हे सगळे लाभार्थीमध्ये या ठिकाणी येतात। तर व्यापारविषयक कायदे आणि औद्योगिक कायदे हे 2 महत्त्वाच्या कायद्याच्या भारतामध्ये शाखा आहेत ज्या की व्यवसायासाठी या नियमित केल्या जातात। आता यामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे की व्यवसाय म्हणजे नेमकं काय। बिझनेस इज अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, ती एक आर्थिक क्रिया आहे ज्या माध्यमातून वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जातं। वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतल्यानंतर त्या वस्तू आणि सेवा समाजाला पुरवल्या जातात, त्यानंतर समाजाच्या गरजांची पूर्तता केली जाते, ग्राहकांच्या गरजांचं या ठिकाणी समाधान साधलं जातं, कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन होतं आणि सगळ्यात शेवटी मग नफा मिळवला जातो। अशा पद्धतीने व्यवसाय ही एक आर्थिक आणि व्यापक संकल्पना आहे। व्यवसाय करण्याच्या अनेक पद्धतीसुद्धा आहेत। उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की व्यवसाय करण्याच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये एक पद्धत आपल्याला माहिती आहे की भागीदारी, हाही व्यवसायाचा पार्ट आहे। त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतं ते म्हणजे एकल व्यापार म्हणजेच एकटी व्यक्ती व्यापार करते। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतं ते म्हणजे कंपनी अर्थात संयुक्त स्कंद प्रमंडळ त्याला म्हणतात। सहकारी संस्था हा सुद्धा व्यापार किंवा व्यवसाय करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे। यासोबतच HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली, संयुक्त हिंदू कुटुंब पद्धती असं त्याला म्हटलं जातं, हा सुद्धा व्यापार व्यवसाय करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे। आणि अशा पद्धतीने एकल व्यापार, भागीदारी, कंपनी, सहकारी संस्था, हिंदू अनडिवायडेड फॅमिली या सगळ्या व्यापार किंवा व्यवसाय करण्याच्या पद्धती आहेत किंवा मार्ग आहेत। मग यांचं जे काही कामकाज आहे हे कामकाज यासोबतच त्याचं जे काही संचालन आहे ते व्यवस्थित चालावं, सुरळीत चालावं, यासोबतच स्टेक होल्डर्सच्या हितांचं रक्षण व्हावं यासाठी आपल्याला कायद्यांची गरज भासते। म्हणून त्या दृष्टिकोनातून कायदे या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात। त्यानंतर आपण आता पुढे जाऊयात। व्यापारविषयक कायदे आणि औद्योगिक कायदे हे 2 महत्त्वाचे कायदे आहेत आणि भारतात हे जे काही कायदे अस्तित्वात आलेले आहेत तर ती मुळात
इंग्लंडमधील व्यापारी कायदे जे आहेत त्याला म्हणतात इंग्लिश कॉमन लॉ किंवा ब्रिटिश कॉमन लॉ, याच्यावर ते आधारित असलेले कायदे आहेत. कायद्यांचं वर्गीकरण हे व्यापारविषयक कायदे आणि औद्योगिक कायदे या दोन भागामध्ये आपल्याला करता येईल. बघा, व्यापारविषयक कायदे म्हणजेच काय, तर हे कमर्शियल लॉज आहेत. कमर्शियल लॉज आहेत हे. तर कमर्शियल देशातील व्यापार, व्यवसाय आणि उद्योगांचं नियमन यासोबतच नियंत्रण करण्याच्या दृष्टीने जे कायदे करण्यात येतात त्या कायद्यांना काय म्हणायचं, त्या कायद्यांना म्हणायचं व्यापारविषयक कायदे, अर्थात मर्कंटाईल लॉ किंवा कमर्शियल लॉ. औद्योगिक कायद्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर औद्योगिक ज्या काही संस्था आहेत, म्हणजेच त्यामध्ये बघा कारखाने आहेत, त्यांची स्थापना कशा पद्धतीने केली जाते, त्यांचं संचालन, ॲडमिनिस्ट्रेशन, त्यांचा विकास, मालक आणि कामगार, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांचे असलेले संबंध किंवा रिलेशनशिप, कामगारांना किती वेतन द्यायचं त्यासंबंधी तरतुदी, कामाचे तास किती असली पाहिजेत, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मिळणारी सुरक्षितता आहे, कामगारांच्या कल्याणासाठी कंपनीने राबवलेले वेगवेगळे कार्यक्रम आहे. यासोबतच जर कामाच्या ठिकाणी काम करत असताना कर्मचाऱ्यांना दुर्दैवानं काही अपघात झाला तर त्याबाबतचे काय नुकसान भरपाई असणार आहेत. आणि या संबंधात इतर काही महत्त्वाच्या गोष्टी देशातील शासन संस्थेने, या संदर्भात देशातील शासन संस्थेने म्हणजेच भारताच्या बाबतीत भारतीय संसदेने, ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश होतो, तर यांच्या संमतीने आणि सहीने जे काही नियम आणि तरतुदी केलेल्या असतात त्याला काय म्हणतात, तर त्याला कायदे म्हणतात. कोणते कायदे म्हणतात? औद्योगिक कायदे म्हणतात. ओके, तर त्याच्यानंतर आपण पुढे बघूयात की व्यापारविषयक कायद्याची नेमकी कोणकोणती उदाहरणं आपल्या समोर आहेत. व्यापारविषयक कायद्याची उदाहरणं बघा. व्यापारविषयक कायद्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे भारतीय करार कायदा 1872 या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा ठरतो. व्यापारविषयक कायद्यांमध्ये भारतीय करार कायदा 1872, माल विक्री कायदा 1930, भारतीय भागीदारी कायदा 1932, कंपनी कायदा 2013 आणि चलनक्षम दस्तऐवजांचा कायदा 1881 ही काही उदाहरणं आहेत. कशाची? व्यापारविषयक कायद्यांची. भारतीय करार कायदा 1872 हा आपल्या सिलेबसचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याच्यामुळे इन डिटेल आपण तो अभ्यास करणार आहोत. माल विक्री कायदा 1930 जो की पूर्वी भारतीय करार कायद्याचाच एक भाग होता. भारतीय भागीदारी कायदा 1932 हा सुद्धा आपल्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे. कंपनी कायदा 2013 हा सुद्धा अभ्यासाला आहे आणि चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881 हा सुद्धा अभ्यासाला आहे. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूयात. औद्योगिक कायद्यांची काय काय उदाहरणं आपल्याला सांगता येतील, तर बोनस कायदा 1965, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा 1952, ग्रॅच्युटी कायदा 1972, किमान वेतन कायदा 1948 आणि औद्योगिक विवाद कायदा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 ही कशाची उदाहरणं आहेत, तर ही औद्योगिक कायद्याची उदाहरणं आहेत. ओके, तर आता इथे आपल्याला बघायचं आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 अर्थात भारतीय करार कायदा कधी संमत झाला हा, तर हा संमत झाला 1872 या साली. ओके, कुठलाही कायदा जर आपल्याला अभ्यासायचा असेल तर आपल्याला त्याबाबत काही पूर्व गोष्टी माहिती असणं गरजेच्या आहेत. जसं की नंबर एक आहे की या कायद्याचं नाव काय आहे. कायद्याचे नाव हे आपल्याला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. मग कायद्याचे नाव या ठिकाणी काय आहे, तर कायद्याचे नाव आहे भारतीय करार कायदा 1872. दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती असली पाहिजे ती म्हणजे हा कायदा कधी अंमलात आला म्हणजेच त्याची अंमलबजावणी. ओके, कधी अंमलबजावणी करण्यात आली, तर या कायद्याच्या बाबतीत आपण लक्षात ठेवायचं आहे 1 सप्टेंबर ही तारीख, 1 सप्टेंबर 1872 या रोजी तो या ठिकाणी अंमलात आला. तिसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती असली पाहिजे ती म्हणजे त्याची ॲप्लिकेबिलिटी, म्हणजेच काय, तो कुठे कुठे ॲप्लिकेबल आहे, कुठे कुठे लागू आहे.
तर भारतीय करार कायदा हा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. कुठे लागू आहे? संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. मग जम्मू आणि काश्मीर राज्यात लागू आहे का? आता ते काय झालेलं आहे? युनियन टेरिटरी झालेलं आहे. तर हो, जम्मू आणि काश्मीरसह सगळ्या भारतामध्ये ते लागू आहे. अगोदर हा कायदा जम्मू काश्मीरला लागू नव्हता. त्याच्यानंतर चौथं महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे या कायद्यामध्ये एकूण किती सेक्शन्स आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे की पूर्वी या कायद्यामध्ये एकूण 266 इतकी काय होती? सेक्शन्स होती. ओके, परंतु आता ही 266 सेक्शन सध्या नाही आहेत. मग सध्या नेमकं काय पिक्चर आहे ते आपण या पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की भारतीय करार कायदा हा कशामध्ये मोडतो? मग तर हा व्यापारविषयक कायद्यामध्ये किंवा व्यावसायिक कायद्याअंतर्गत मोडतो. म्हणजेच तो मर्कंटाईल किंवा कमर्शियल लॉ आहे. मर्कंटाईल म्हणजेच काय? तर व्यापारविषयक आहे. तर या व्यापारविषयक कायद्याची एक महत्त्वाची शाखा आहे आणि हा कायदा भारतामध्ये 1 सप्टेंबर 1872 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. तेव्हापासून जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून लागू करण्यात आलेला होता. मात्र सध्या हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे, इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर स्टेट. आता हा कायदा कधी बनवण्यात आलेला होता? तर 1872 म्हणजे तेव्हा या ठिकाणी काय होतं? ब्रिटिश शासन होतं. तर हा कायदा ब्रिटिश राजवटीमध्ये बनवण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण किती सेक्शन होती? याच्यामध्ये होती एकूण 266 सेक्शन. मग आता या 266 जी काही सेक्शन्स होती त्याची जी काही विभागणी आहे, ही विभागणी कशा पद्धतीची आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आहे बघा. तर कलम 1 ते कलम 75 सेक्शन 1 टू सेक्शन 75 मध्ये सर्वसाधारण तरतुदी याच्या संदर्भात आहेत. म्हणजे जनरल प्रिन्सिपल्स, प्रिलिमिनरी, या कायद्याला काय म्हणावं, या कायद्याची अंमलबजावणी कुठपर्यंत आहे, करार म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, ॲग्रीमेंट म्हणजे काय, कन्सिडरेशन म्हणजे काय, त्याच्यासाठी आवश्यक असणारी लक्षणं कोणकोणती आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजेच आपल्या काय आहे? सर्वसाधारण तरतुदी आहेत. त्याच्यानंतर कलम 76 ते कलम 123. आता ही जी कलमं आहेत 76 पासून ते 123 पर्यंत ही कशाशी संबंधित होती? तर ती वस्तू विक्रीच्या संदर्भात होती. अर्थात सेल्स ऑफ गुड्सची संदर्भात होती. म्हणजेच एखादी वस्तू, गुड्स म्हणजे काय? वस्तू किंवा माल. ओके, वस्तू किंवा माल याचा अर्थ अशी कोणतीही वस्तू जी की काय आहे? मुव्हेबल आहे, म्हणजेच हस्तांतरणीय आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ती नेली जाते. अशा सगळ्या वस्तू म्हणजे टेबल असेल, खुर्ची असेल, मोबाईल असेल, पंखा असेल, या सगळ्या काय आहेत? वस्तू किंवा मालमध्ये येतात. तर या संदर्भात ज्या काही वस्तू किंवा माल आहे त्याची विक्री करण्यासंदर्भात काय काय कायदेशीर तरतुदी आहेत तर त्या आपल्याला दिलेल्या होत्या कलम 76 ते 123 मध्ये. मात्र काय झालं? मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की 1930 मध्ये, कधी? 1930 मध्ये भारतीय करार कायदा 1872च्या कलम 76 ते 123 मधील तरतुदी ज्या आहेत या रिपील करण्यात आल्या, अर्थात रद्द करण्यात आल्या आणि 1930 मध्ये एक नवीन कायदा त्याच्या संदर्भात या ठिकाणी संमत करण्यात आला आणि त्या कायद्याचं नाव काय आहे? सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930, वस्तू विक्री कायदा 1930. तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. म्हणजेच आता जर आपण बियर ॲक्ट बघितला, म्हणजे ओरिजिनल ॲक्ट बघितला, तर आपल्याला या भारतीय करार कायदा 1872च्या कलम 76 ते 123 ह्या ज्या तरतुदी आहेत या रिपील झालेल्या आहेत. म्हणजेच काय झालेल्या आहेत? तर कॅन्सल झालेल्या आहेत. त्याच्यानंतर कलम 124 ते 147 यामध्ये काही विशेष करार सांगितलेले आहेत, ज्यामध्ये इंडेमनिटी आणि गॅरंटीचा समावेश होतो. इंडेमनिटी इट मीन्स टू कम्पेन्सेट फॉर द लॉसेस, म्हणजेच नुकसान भरपाईशी संबंधित करार. आणि गॅरंटी म्हणजेच काय? तर गॅरंटी म्हणजे एखादी जामीन किंवा हमी देणे. ओके, तर या संबंधात तरतुदी 124 ते 147 मध्ये सांगितलेल्या आहेत. कलम 148 ते कलम 181 यामध्ये बेलमेंट आणि प्लेज या संबंधात तरतुदी सांगितलेल्या आहेत. प्लेजला आपण तारण असं म्हणतो. तारण म्हणजेच बघा, एखाद्या वेळेस आपल्याला सावकाराकडून कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या बदल्यात काहीतरी सोनं किंवा चांदी काय ठेवावं लागतं किंवा काही वस्तू या
गहाण ठेवाव्या लागतात असं आपण म्हणतो. ॲक्च्युली तो शब्द काय असला पाहिजे, तारण. तारण तारण आणि गहाण याच्यामध्ये काय फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉर्गेज आणि प्लेज. तर प्लेज साधारणतः हे काय आहे, प्लेज म्हणजेच चल मालमत्तेच्या संदर्भात तारण वापरलं जातं. आणि ज्या स्थिर मालमत्ता आहे, उदाहरणार्थ जमीन आहे, बंगला गहाण ठेवणे, स्थिर मालमत्तेच्या संदर्भात या ठिकाणी काय शब्द वापरला जातो, गहाण हा शब्द वापरला जातो. ओके. त्याच्यानंतर आता हे जे बेलमेंट आहे, बेलमेंटला या ठिकाणी निक्षेपाचा करार असं म्हटलं जातं. थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे की आपण दुसऱ्या व्यक्तीला एखाद्या कामासाठी किंवा एखाद्या विशिष्ट उद्देश पूर्ण होण्यासाठी एखादी वस्तू परत मिळवण्याच्या अटीवर देत असू तर तो काय असतो, तर तो असतो बेलमेंटचा करार अर्थात निक्षेपाचा करार. म्हणजे उदाहरणार्थ जर माझा मोबाईल फोन या ठिकाणी रिपेअर करायचा असेल, तो बिघडला असेल, तो रिपेअर करायचा असेल, तर तो मी रिपेअर करण्यासाठी दिला, त्याच्या बदल्यात मला काही चार्जेस पण द्यावे लागणार आहेत आणि मोबाईल रिपेअर झाल्यानंतर तो काय होणार आहे, मला मिळणार आहे. म्हणजे रिपेअर करण्यासाठी मी तो काय दिला होता, बेलमेंटवर दिलेला होता. त्याच्यानंतर बघा कलम 182 ते 238 याच्यामध्ये एजन्सीच्या संदर्भात तरतुदी आहेत, अर्थात अभिकर्ता किंवा प्रतिनिधीविषयीचे करार. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजे प्रमुख. ओके, प्रमुख जो आहे या ठिकाणी या प्रिन्सिपल आणि त्याचा कोण, एजंट. म्हणजेच प्रिन्सिपलने काय केलेलं आहे, एजंटला आपले अधिकार दिलेले आहेत एखाद्या वस्तूविषयीचे निर्णय घेण्यासंदर्भात किंवा मालाच्या विक्रीच्या विषयक जे काही अधिकार आहेत ते प्रिन्सिपलनी कोणाला दिलेले असतात, आपल्या एजंटला दिलेले असतात, अर्थात अभिकर्त्याला दिलेले असतात. कलम 239 ते 266 यामध्ये पार्टनरशिप अर्थात भागीदारीच्या संदर्भात तरतुदी सांगितलेल्या होत्या. मात्र 1872चा जो करार कायदा होता त्यामध्ये 1932 साली काय झालंय बघा, 1932 साली 239 ते 266 ही जी काही कलमे होती ती या ठिकाणी रद्द करण्यात आली आणि त्याच्या जागी एक नवीन कायदा 1932 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. त्याचं नाव आहे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 अर्थात भारतीय भागीदारी कायदा 1932. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं स्पष्टीकरण पाहायला मिळेल. ओके. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊयात आणि पुढे आपल्याला पाहायला मिळतंय की व्हॉट इज अ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजेच काय, करार म्हणजे काय, करार म्हणजे काय, कराराचा अर्थ काय होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवन जगत असतानाच म्हणजेच डेली बेसिसला कळत न कळतपणे असे असंख्य व्यवहार करत असतो आणि हे व्यवहार म्हणजे एक प्रकारे करारच असतात. म्हणजे तुम्हीच बघा ना, सकाळी आपण अगदी मॉर्निंगला उठल्यानंतर आपल्याला चहा पाहिजे असतो आणि त्या चहासाठी आपल्याला काय करावं लागतं, मिल्क म्हणजे दूध पाहिजे असतं आणि ते कुठून मिळते आपल्याला, आपण डेअरी मिल्कला जातो आणि ते दूध विकत घेतो. यासोबतच सकाळी येताना न्यूजपेपरसुद्धा आपण विकत घेतो आणि असे असंख्य व्यवहार, छोटे मोठे व्यवहार आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो आणि हे व्यवहार दुसरं तिसरं काहीही नसून ते एक प्रकारे करारच असतं. मग आता कायद्याच्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी करार म्हणजे नेमकं काय ते समजून घेणार आहोत. ठराव म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. करार आणि ठराव अर्थात ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतात. मग ते खरे आहेत का, दोन्ही शब्द एकच आहेत का, की त्याच्यामध्ये काही फरक आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. तर पहिल्यांदा आपल्याला व्याख्या या ठिकाणी माहिती असली पाहिजे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सेक्शन 2 सबसेक्शन H लक्षात ठेवायचं आहे. जे काय सांगतं आपल्याला कराराची व्याख्या. ॲन ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. अर्थात ज्या ठरावाची कायद्यानुसार अंमलबजावणी करता येते त्या ठरावाला काय म्हणतात, तर त्या ठरावाला करार असं म्हणतात. अशी व्याख्या आपल्याला सेक्शन 2 सबसेक्शन H मध्ये सांगितलेली आहे. मग या करारासाठी 2 महत्त्वाचे घटक आपल्याला आवश्यक असल्याचं पाहायला मिळतं. ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ हे ते 2 महत्त्वाचे घटक आहे. म्हणजे पहिलं काय पाहिजे, ॲग्रीमेंट पाहिजे आणि यासोबतच हा ॲग्रीमेंट कसा असला पाहिजे, कायद्यानुसार अंमलबजावणी योग्य असला पाहिजे, इन्फॉर्सिबिलिटी बाय लॉ असला पाहिजे. म्हणजेच
सूत्ररूपाने आपल्याला असं सांगता येतं की कॉन्ट्रॅक्ट इज इक्वल टू ॲक्सेप्टेड प्रपोजल किंवा त्यालाच दुसरा शब्द आहे ॲग्रीमेंट प्लस इन्फोर्सिबिलिटी बाय लॉ. ॲग्रीमेंट केव्हा बनेल? ॲग्रीमेंट केव्हा बनेल? जेव्हा एखादं प्रपोजल पाठवलेलं असणार आहे, म्हणजे प्रस्ताव पाठवलेला असणार आहे आणि समोरच्या व्यक्तीने तो प्रस्ताव स्वीकार केलेला असला पाहिजे. म्हणजेच प्रपोजल काय होतं? ॲक्सेप्ट जेव्हा होतं तेव्हा त्याला आपण या ठिकाणी ॲग्रीमेंट असं म्हणणार आहोत. सो ॲग्रीमेंटची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. कराराची व्याख्या पाहत असताना त्याच्यामध्ये अँड ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. ज्या ठरावाची कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यात येते त्या ठरावाला करार असं म्हणतात. अशी डेफिनेशन सांगितल्यामुळे ॲग्रीमेंट म्हणजे काय त्याची पण डेफिनेशन आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. सेक्शन लक्षात ठेवायचं. सेक्शन 2 सबसेक्शन ई आहे याच्यामध्ये बघा, म्हणून 2E लक्षात ठेवायचं. ॲग्रीमेंटची डेफिनेशन कशामध्ये सांगितलेली आहे? सेक्शन 2E मध्ये. एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग द कन्सिडरेशन फॉर इच अदर. म्हणजेच काय? जेव्हा प्रत्येक वचनामुळे किंवा वचनाच्या गटामुळे एकमेकास प्रतिफल मिळते त्याला ठराव असे म्हणतात. प्रतिफल मिळतं म्हणजेच काय? कन्सिडरेशन मिळतं म्हणजेच काय? काहीतरी मोबदला मिळतो. प्रतिफल म्हणजेच काय? मोबदला. प्रतिफल म्हणजेच काय? मोबदला मिळतो. उदाहरणार्थ खरेदीदार आणि विक्रेता, ओके, बायर आणि सेलर यांच्यामध्ये काय होतं? काहीतरी मोबदला त्या ठिकाणी ठरलेला असतो. खरेदीदार समोरच्या विक्रेत्याला काहीतरी पैसे देतो आणि विक्रेता त्या बदल्यात काहीतरी वस्तू देतो किंवा सेवा देतो. म्हणजेच या ठिकाणी काय असतं? कन्सिडरेशन असतं. जेव्हा प्रत्येक वचनामुळे किंवा वचनाच्या गटामुळे एकमेकास काय मिळते? प्रतिफल मिळते. विक्रेत्यालाही मिळते आणि खरेदीदारालाही मिळते, तेव्हा त्याला काय म्हणतात? तेव्हा त्याला म्हणायचं ठराव. ओके. मग आता प्रॉमिस म्हणजे काय? प्रॉमिसची डेफिनेशन या ठिकाणी का आलेली आहे? कारण एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिसेस अगेन डेफिनेशनमध्ये आहे. कोणाच्या डेफिनेशनमध्ये आहे? ॲग्रीमेंटच्या डेफिनेशनमध्ये आहे. प्रॉमिस म्हणजे काय? सेक्शन 2 सबसेक्शन बी. सेक्शन 2 सबसेक्शन बी मध्ये काय सांगितलं आहे? प्रॉमिस. आपण प्रॉमिस करतो मित्राला, मैत्रिणीला, ओके, कशाचं? काहीतरी करण्याचं. बघा, जेव्हा प्रस्ताव स्वीकृत केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात? प्रॉमिस, अर्थात वचन असं म्हणतात. इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं, वेन द पर्सन टू हुम द प्रपोजल इज मेड सिग्निफाय हिज ॲसेंट. ॲसेंट म्हणजे संमती. देअर टू द प्रपोजल इज सेड टू बी ॲक्सेप्टेड अँड प्रपोजल व्हेन ॲक्सेप्टेड इट बिकम्स अ प्रॉमिस. जेव्हा प्रपोजल हे ॲक्सेप्ट केलं जातं तेव्हा ते काय बनतं? प्रॉमिस बनतं. ओके. आता डेफिनेशन येते आपली की प्रपोजल म्हणजे नेमकं काय? प्रपोजलला याला प्रस्ताव असं देखील म्हणतात किंवा यालाच ऑफर असं देखील म्हणतात. ऑफर किंवा प्रपोजल. प्रपोजलची डेफिनेशन ही महत्त्वाची आहे आपल्यासाठी. सेक्शन 2 सबसेक्शन ए म्हणजेच करार कायद्याचं पहिलंच सेक्शन आपल्याला या ठिकाणी कशाची डेफिनेशन सांगते? प्रपोजलची. कॉन्ट्रॅक्टची नाही सांगत. पहिली डेफिनेशन कशाची सांगते? सेक्शन 2 सबसेक्शन ए मध्ये प्रपोजलची डेफिनेशन आहे आणि सेक्शन 2 सबसेक्शन एच मध्ये कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन आहे. सो अकॉर्डिंग टू सेक्शन 2 सबसेक्शन ए प्रपोजल मीन्स व्हॉट? बघा, दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळावी. दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळावी. दुसरी व्यक्ती म्हणजे ज्याला आपण प्रपोजल पाठवणार आहोत ती व्यक्ती, त्या व्यक्तीची आपल्याला संमती मिळावी ही काय असते? अपेक्षा असते. या अपेक्षेने एखादे कार्य करण्याची किंवा न करण्याची आपली इच्छा जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रगट करते तेव्हा पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठविला आहे असे म्हणतात. तर मित्रांनो, या डेफिनेशनमध्ये आपल्याला हे क्लिअर होतं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय पाठवते आहे? दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव पाठवते आहे. कशासाठी? दुसऱ्या व्यक्तीची संमती त्याला मिळावी. म्हणजे प्रस्ताव हा नेहमी कशासाठी पाठवला जातो? तर दुसऱ्या व्यक्तीची त्याला संमती मिळाली पाहिजे. त्या व्यक्तीने आपली इच्छा पूर्ण केली पाहिजे. एखादे कार्य करण्याची म्हणजेच काय? पॉझिटिव्ह. किंवा मग एखादे कार्य न करण्याची म्हणजेच काय? निगेटिव्ह. म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. प्रपोजल हे
पॉझिटिव्हही असू शकतं आणि निगेटिव्हही असू शकतं. तर आपली इच्छा जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रकट करते तेव्हा पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला काय पाठवलेलं आहे, प्रस्ताव पाठविला आहे असं म्हटलं जातं. आता यामध्ये पॉझिटिव्ह ऑफर म्हणजेच पॉझिटिव्ह प्रपोजल म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला या ठिकाणी ऑफर दिली, विल यू परचेस माय मोबाईल ॲट ₹10,000. ओके, म्हणजेच माझी इच्छा अशी आहे की तुम्ही माझा मोबाईल फोन या ठिकाणी विकत घेतला पाहिजे 10,000 रुपयाला. हे झालं काय, पॉझिटिव्ह, एखादे कार्य करण्याची. दुसरं काय असू शकतं, एखादे कार्य न करण्याची म्हणजे उदाहरणार्थ एखादा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याला या ठिकाणी कोर्टामध्ये शिक्षा होणार आहे, त्यासाठी आय विटनेस पुरावा देणार आहेत, तेव्हा तो गुन्हेगार त्या आय विटनेसला म्हणतो की तू माझ्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये साक्ष देऊ नको, त्या बदल्यात मी तुला 10 लाख रुपये देतो. ओके, अर्थात हा करार कसा झाला, बेकायदेशीर झाला. परंतु तरीसुद्धा या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रपोजल पाठवलेलं आहे. कशासाठी पाठवलं आहे, एखादे कार्य न करण्यासाठी पाठवलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रपोजल हे काय असू शकतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं दोन्ही असू शकतं. या इमेजच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ऑफर पाठवतो आणि दुसरी व्यक्ती त्याला काय करते, आपलं एक्सेप्टन्स देते. म्हणजेच या ठिकाणी ए व्यक्ती काय म्हणते, ए व्यक्ती ही बी या व्यक्तीला काय म्हणते, ती म्हणते आय विल सेल माय कार फॉर 10,000 रुपीज, वुड यू परचेस इट. मी माझी जी काही कार आहे ती 10,000 रुपयाला सेल करणार आहे, तू त्याला खरेदी करणार का. त्या बदल्यामध्ये बी काय म्हणतो, बी काय रिप्लाय देतो याला, येस आय विल परचेस इट. म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी हे ऑफर आणि ॲक्सेप्टन्स या ठिकाणी दिली गेली असल्यामुळे हे काय बनलेलं आहे, प्रॉमिस बनलेलं आहे. काय बनलेलं आहे, प्रॉमिस बनलेलं आहे. इथे लक्षात. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जाऊयात आपण. आता आपण फॉर्म्युलाच्या रूपाने या ठिकाणी समजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं होतं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, आणि कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशनच आपण बघितली होती की ॲन ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. ज्या ठरावाची कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यात येते त्या ठरावाला करार असं म्हणतात. परंतु या करार होण्यासाठी अगोदर काय असलं पाहिजे, प्रपोजल असलं पाहिजे, जे की सेक्शन 2 सबसेक्शन ए मध्ये सांगितलेलं आहे. प्रपोजल असलं पाहिजे. हे प्रपोजल दुसऱ्या व्यक्तीला पाठवलं गेलं पाहिजे, त्या व्यक्तीपर्यंत ते मिळालं पाहिजे, त्या व्यक्तीने त्याला काय दिले पाहिजे, स्वीकृती दिली पाहिजे. म्हणजे ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स असं जर झालं तर ते काय बनणार मित्रांनो, प्रॉमिस बनणार. लक्षात ठेवायचं. आणि मग आता हे जे काही प्रॉमिस आहे, या प्रॉमिसला जर कन्सिडरेशन मिळणार असेल, प्रॉमिसमध्ये काय असेल, कन्सिडरेशन या ठिकाणी होणार असेल, तर ते काय बनते, ॲग्रीमेंट. आणि कन्सिडरेशन म्हणजेच काय, या ठिकाणी काहीतरी मोबदला त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी काय आहे, मोबदला आहे. अर्थात ॲग्रीमेंट बनण्यासाठी महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, मोबदला महत्त्वाचा आहे. प्रॉमिसला कशाची जोड पाहिजे, प्रॉमिसला मोबदल्याची जोड पाहिजेच. म्हणजे वचनाला मोबदल्याची जोड असेल तर आणि तरच तो काय बनतो, ॲग्रीमेंट बनतो, अन्यथा तो ॲग्रीमेंट बनत नाही. ओके, म्हणजे उदाहरणार्थ एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो काय, मी तुला चहा पाजणार आहे आज. ओके, परंतु त्याला काय आहे, समोरच्याकडून काहीच कन्सिडरेशन नाही आहे, त्याने चहा नाही पाजला तरी त्याच्यावर काय कायदेशीर खटला आपण चालवू शकत नाही, कारण आपण त्याला काय मोबदला देणार नाही आहे. सो प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन इज इक्वल टू काय, ॲग्रीमेंट आहे. आता ॲग्रीमेंटचं रूपांतर कॉन्ट्रॅक्टमध्ये केव्हा होणार, तर हा जो ॲग्रीमेंट या ठिकाणी आपण बनवलेला आहे तो ॲग्रीमेंट काय असला पाहिजे, लिगली इन्फोर्सेबल असला पाहिजे. म्हणजेच कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी या ठिकाणी शक्य झाली पाहिजे, तर आणि तरच तो काय होणार, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. ओके, तर मग आता या ठिकाणी आपण बघतोय की नेमकं ठराव आणि करार याच्यामध्ये काय फरक आहे. ॲग्रीमेंट आणि काय, ॲग्रीमेंट अँड कॉन्ट्रॅक्टमध्ये नेमका काय संबंध आहे हे आपल्याला या ठिकाणी इमेजच्या माध्यमातून लक्षात येतं की सर्व करार, हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सर्व करार हे काय असतात, सर्व करार हे ठराव असतात. सर्व करार हे काय असतात, सर्व करार हे ठराव असतात. सर्व करार हे ठराव असतात. मात्र सर्व ठराव हे करार असतीलच असं नाही.
म्हणजेच काय बघा, या इमेजमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जो हा आतला जो काही पोर्शन आहे, हा जो काही आतला पोर्शन आहे हा कशाचा आहे रे, हा कॉन्ट्रॅक्टचा आहे. ओके, म्हणजे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स या ठिकाणी काय आहे, सगळे कॉन्ट्रॅक्ट्स हे ॲग्रीमेंट्स आहेत. सगळे कॉन्ट्रॅक्ट कसे आहेत, ॲग्रीमेंट्स. वेन डायग्राम माहिती आहे ना तुम्हाला, वेन डायग्राम आहे ही. ओके, म्हणूनच म्हटलं जातं की ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट बट ऑल ॲग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट्स. अर्थात करार ही जर संकल्पना आपण बघितली तर ही कशी आहे, संकुचित संकल्पना आहे. कोणाच्या पेक्षा, करारापेक्षा. म्हणजेच करार ही कशी संकल्पना आहे, संकुचित संकल्पना आहे. कोणाच्या पेक्षा, ठरावापेक्षा. म्हणजेच ठराव ही कशी संकल्पना आहे रे, व्यापक संकल्पना आहे. ठराव ही कशी संकल्पना आहे, व्यापक संकल्पना आहे. म्हणजेच सगळे कॉन्ट्रॅक्ट्स काय असतात, सगळे कॉन्ट्रॅक्ट्स हे ॲग्रीमेंट असतात. कारण ॲग्रीमेंटपासूनच नंतर त्याचं रूपांतर कशात होतं, कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं. परंतु सगळेच ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट असतीलच असं नाही. आता हा नेमका काय प्रकार आहे, तर हा प्रकार आपण या ठिकाणी काही कायदेशीर करारासाठीची जी काही आवश्यक लक्षणं आहेत त्या माध्यमातून हा जो मुद्दा आहे आपण हा समजून घेऊयात. म्हणजेच कोणता मुद्दा, की सर्व करार हे ठराव असतात मात्र सर्व ठराव हे करार नसतात. आपण अगोदरच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी बघितलं होतं की ॲग्रीमेंट बनण्यासाठी काय असलं पाहिजे, ॲग्रीमेंट लिगली इन्फोर्सेबल असला पाहिजे. म्हणजे कायद्याने काय असला पाहिजे, कायद्याने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणजे हा एकच शब्द या ठिकाणी काय करतो, कॉन्ट्रॅक्टला निर्माण करतो. लक्षात घ्या. तर असे कोणती आवश्यक लक्षणं आहेत की जी कायदेशीर करारासाठी अत्यावश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार कायद्याच्या कलम 10 मध्ये, सेक्शन 10 मध्ये, लक्षात ठेवायचं महत्त्वाचं सेक्शन आहे. सेक्शन 10 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे इसेन्शियल्स ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. कायदेशीर करारासाठीची आवश्यक लक्षणे, ज्यामध्ये एकूण आपल्याला 6 लक्षणं पाहायला मिळतात. नंबर 1, ठराव असला पाहिजे. नंबर 2, मुक्त संमती असली पाहिजे. नंबर 3, करार करणाऱ्या पक्षाची पात्रता असली पाहिजे. नंबर 4, कायदेशीर प्रतिफल असलं पाहिजे. नंबर 5, कराराचा उद्देश हा कायदेशीर असला पाहिजे. आणि नंबर 6, तो ठराव हा कायद्याने शून्य म्हणून घोषित केलेला नसला पाहिजे. तर ही एकूण 6 आपल्याला महत्त्वाची लक्षणं सेक्शन 10 मध्ये सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त जी सेक्शन 10 मध्ये सांगितलेली नाही आहेत तरीसुद्धा ती इसेन्शियल आहेत अशी कोणती लक्षणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही करार करण्यासाठी त्या करारामध्ये किमान 2 पक्ष असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त कितीही असू शकतात, परंतु किमान 2 पक्ष असले पाहिजे. एक जो प्रस्ताव पाठवतो, जो प्रपोजल पाठवतो तो कोण असतो, प्रस्तावकर्ता असतो. म्हणजेच प्रपोजर असतो, ऑफरर असतो. आणि जो या ठिकाणी प्रस्ताव स्वीकारतो तो कोण असतो, ऑफरर आणि ऑफरी असे 2 पक्ष या ठिकाणी असलेच पाहिजे. कारण कोणतीही व्यक्ती स्वतःशीच करार करू शकत नाही. नंबर 2 काय आहे, तर कायदेशीर संबंध त्या ठिकाणी 2 पक्षामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. कराराचा उद्देश हा सुद्धा कायदेशीर असला पाहिजे. आपण जो काही ठराव करणार आहोत त्या ठरावाच्या अटी या निश्चित असल्या पाहिजेत. ठराव हा अंमलात येण्याजोगा असला पाहिजे, तशी त्याची क्षमता असली पाहिजे. आणि जर काही कायदेशीर बाबींची आवश्यकता असेल तर त्या कायदेशीर बाबींची देखील पूर्तता या ठिकाणी होणं गरजेची आहे. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे काही इसेन्शियल एलिमेंट आहे अकॉर्डिंग टू सेक्शन 10 मध्ये सांगितलेलं ते म्हणजे 2 पक्षामध्ये काय झाला पाहिजे, ठराव झाला पाहिजे. किमान 2 व्यक्तीमध्ये ठराव झाला पाहिजे. कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये आवश्यक असणाऱ्या ठरावाकरिता किमान 2 व्यक्ती आवश्यक असतात. यातील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस प्रस्ताव पाठविला पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या प्रस्तावाला काय दिली पाहिजे, स्वीकृती दिली पाहिजे. ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे त्याच व्यक्तीने त्याला स्वीकृती दिली पाहिजे. तिच्या वतीनं दुसऱ्याने कोणी दिली नाही पाहिजे. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे की ॲग्रीमेंट इज द फर्स्ट इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. म्हणजेच MCQ मध्ये तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की
व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट बनण्यासाठी पहिलं महत्त्वाचं एलिमेंट काय आहे तर तो ॲग्रीमेंट असा आहे. सेक्शन 2 सबसेक्शन ईमध्ये या ठिकाणी आपल्याला ॲग्रीमेंटची डेफिनेशन सांगितलेली आहे, ती आपण ऑलरेडी बघितलेली आहे मित्रांनो. एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग द कन्सिडरेशन फॉर ईच अदर इज अँड ॲग्रीमेंट. ओके. आणि सेक्शन 2 सबसेक्शन बीमध्ये काय सांगितलेलं आहे, ऑफर आणि ॲक्सेप्टन्स. प्रपोजल व्हेन ॲक्सेप्टेड इट बिकम्स अ प्रॉमिस अँड ॲग्रीमेंट इज अन आउटकम ऑफ ऑफर अँड ॲक्सेप्टन्स. म्हणजेच ॲग्रीमेंट केव्हा होतो, इट इज अ आउटकम ऑफ ऑफर अँड ॲक्सेप्टन्स. ऑफर असेल आणि त्याला ॲक्सेप्टन्स असेल तर होतो. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं जे काही इसेन्शियल आहे ते इसेन्शियल म्हणजे या ठिकाणी मुक्त संमती असली पाहिजे. मुक्त संमती असली पाहिजे म्हणजेच काय, फ्री कन्सेंट असली पाहिजे. कन्सेंट आणि फ्री कन्सेंट याच्यामध्ये फरक आहे. संमती आणि मुक्त संमती याच्यामध्ये फरक आहे. संमती म्हणजे काय, जेव्हा दोन पक्ष किंवा दोन व्यक्ती एखाद्या विषय वस्तूच्या बाबत एकाच अर्थाने सहमत होतात तेव्हा त्याला सहमती असे म्हणतात किंवा संमती असं म्हणतात. ओके. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे 2 4 व्हीलर आहेत, एक आहे येलो कलरची, दुसरी आहे ब्लॅक कलरची, आणि मला एक त्यापैकी घ्यायची आहे ती म्हणजे येलो कलरची, परंतु तुम्हाला विकायची आहे ब्लॅक कलरची. मला असं वाटतंय की तुम्ही येलो कलरची विकत आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की मला ब्लॅक कलरची पाहिजे आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 पक्षाच्या विचारामध्ये एक वाक्यता नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी ती संमती होत नाही. जर जी काही गोष्ट आहे ती गोष्ट दोन्ही पक्षामध्ये वेल आयडेंटिफाय असेल तर त्याला काय म्हणतात, संमती असं म्हणतात. ओके. मग आता संमती तर असलीच पाहिजे, परंतु ती कशी असली पाहिजे, मुक्त असली पाहिजे, फ्री असली पाहिजे. म्हणजेच आपण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीने जे प्रपोजल पाठवलेलं आहे तेव्हा त्याला आपण जे काही संमती देणार आहोत, ॲक्सेप्टन्स देणार आहोत, ती कसल्याही प्रकारे कोणत्याही दडपणाखाली न येता देण्यात आलेली असावी, तर आणि तरच तिला मुक्त संमती असं म्हणतात. तर ठराव करणाऱ्या दोन्ही व्यक्तींची संमती ही कशी असली पाहिजे मित्रांनो, मुक्त असली पाहिजे. म्हणजेच कराराच्या पक्षातील दोन्ही व्यक्तींनी स्वइच्छेने ठरावातील दिलेले आपापले वचन पूर्ण करण्यास ते तयार असले पाहिजे. ठरावात दिलेली संमती ही मुक्त संमती केव्हा ठरत नाही बघा. नंबर 1, 5 कारणं आहेत. ह्या 5 कारणांपैकी कोणत्याही एका कारणाने जर ती संमती दिली असेल, प्रपोजलला जर ती ॲक्सेप्टन्स दिली असेल तर ती संमती मुक्त संमती ठरत नाही. ही 5 कारणं कोणती आहे. नंबर 1, एखाद्या व्यक्तीवर बलप्रयोग करणे, धाक देणे, धमकावणे त्याला आणि त्याच्याकडून ती गोष्ट करवून घेणे म्हणजे संमती, मुक्त संमती नाही आहे. अनुचित प्रभाव म्हणजे अंडू इन्फ्लुएन्स, म्हणजेच एखादी पोझिशन आपली हायर आहे आणि आपल्या खाली काम करणारे काही कर्मचारी असतील तर त्यांच्यावर नैतिक दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि काही काम करून घेतलं जातं. फ्रॉड किंवा कपट म्हणजेच काय, या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून फसविणे हा उद्देश त्याच्यामध्ये असतो आणि फ्रॉड केला जातो आणि संमती मिळवली जाते. असत्य विधान म्हणजे मिसरिप्रेझेंटेशन. कपट किंवा फ्रॉड याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला फसविणे हा उद्देश असतो, परंतु मिसरिप्रेझेंटेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला फसवण्याचा उद्देश नसतो. तर एखादं विधान, असत्य विधान, एखादं स्टेटमेंट हे अशा पद्धतीने सांगितलं जातं की ते खरंच आहे, परंतु ते खरं नसतं, याबद्दल नंतर माहिती होते, तेव्हा त्याला काय म्हणतात, असत्य विधान. आणि शेवटचं काय आहे, चूक म्हणजेच काय, मिस्टेक. एखाद्या विषयवस्तूबद्दल काय होते, आपल्याला मिस्टेक होते. एखादी वस्तू ओळखण्यामध्ये मिस्टेक होते. ओके. रामला पैसे द्यायचे असतात परंतु चुकून का आपण श्यामला पैसे देतो, नावामध्ये मिस्टेक झाली. तर अशा पद्धतीने बलप्रयोग, अनुचित प्रभाव, कपट, असत्य विधान आणि चूक या 5 पैकी कुठल्याही एका कारणाने जर संमती देण्यात आलेली असेल किंवा दिलेली असेल तर ती संमती मुक्त संमती ठरत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सो 2 or more person are said to be consent when they agree upon the same thing in the same sense. तर हे कशाचं सांगितलेलं आहे, कन्सेंट म्हणजे काय त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे. 2 पार्टी कशावर अग्री असला पाहिजे, सेम थिंग in the same sense. Okay, so this can also be understood as identity of minds in understanding the terms, that is बघा consensus ad idem. तर ही टर्मिनॉलॉजी लक्षात घ्यायची आहे आपण. ॲज इट इज
क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो पेपरमध्ये. कन्सेन्सस ॲड इडम म्हणजे काय, तर त्याचा अर्थ काय होतो, व्हेन बोथ द पार्टी ॲग्री अपॉन द सेम थिंग इन द सेम सेन्स. सो अशा पद्धतीने आपण बघू शकतो की एखादी कन्सेंट ही कशी असली पाहिजे, इट मस्ट बी फ्री असली पाहिजे. ती फ्री केव्हा नाही आहे, व्हेन इट इज कॉज्ड बाय कोअर्जन, अंड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन, मिस्टेक यापैकी कुठल्याही एका कारणाने जर ती प्रभावित असेल तर ती फ्री कन्सेंट समजली जात नाही. जर करारास देण्यात आलेली जी काही संमती आहे ही मुक्त संमती नसेल तर त्या ठिकाणी करार काय ठरतो मित्रांनो, तर तो करार ठरतो व्हाईड, म्हणजेच काय 0 ठरतो, 0 ठरतो, रद्दबादल ठरतो, त्याची कायदेशीर अंमलबजावणी पुढे होत नाही. बरोबर एक आहे, तर बरोबर नाही. इतर लक्षात घ्यायचं आहे, तो काय ठरतो वायोडेबल. ओके. आय रिपीट, जर एखादी संमती कराराला देण्यात येणारी संमती ही मुक्त संमती नसेल तर तो त्या ठिकाणी करार हा वायोडेबल ठरतो. म्हणजेच काय ठरतो, या ठिकाणी वर्जनीय ठरतो. मराठीमध्ये याला म्हणायचं वर्जनीय ठरतो. आता ह्या वर्जनीय म्हणजे काय, वायोडेबल म्हणजे काय ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. पुढचा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा तो म्हणजे करार करणाऱ्या पक्षाची पात्रता. करारासाठी जे काही महत्त्वाची पक्ष आहेत, प्रॉमिसर आणि प्रॉमिसी, हे करार करण्यासाठी पात्र असले पाहिजे असं आपल्याला सेक्शन 11 मध्ये सांगितलेलं आहे. मग करार करण्यासाठी कोण पात्र आहेत, त्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. नंबर 1, ती व्यक्ती सज्ञान असली पाहिजे. दोन्हीही व्यक्ती या सज्ञान असणं गरजेच्या आहेत. सज्ञान म्हणजेच काय, ज्या व्यक्तीने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत त्या व्यक्तीला सज्ञान असं म्हणतात. तर ही सज्ञानाची व्याख्या कुठे सांगितलेली आहे, इंडियन मेजॉरिटी ॲक्टमध्ये सांगितलेली आहे. भारतीय सज्ञान कायदा, इंडियन मेजॉरिटी ॲक्ट 1875 आहे तो. तर याच्यामध्ये सांगितलेली आहे कशाची व्याख्या, सज्ञानाची व्याख्या. दुसरं म्हणजे सुज्ञ बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती, अर्थात साऊंड माइंड. एखाद्या व्यक्तीचा माइंड हा कसा असला पाहिजे, साऊंड असला पाहिजे. म्हणजेच काय, सुज्ञ बुद्धिमत्ता. आपण जो काही करार करणार आहोत त्या कराराचा आपल्या हितसंबंधांवर काय चांगला किंवा काय वाईट परिणाम होणार आहे याचा सारासार विचार करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे. तर त्याला आपण या ठिकाणी सुज्ञ बुद्धिमत्ता किंवा स्वस्थचित्त असलेली व्यक्ती असं म्हणतो. मग साऊंड माइंड कोण नाही आहेत, उदाहरणार्थ वेडी व्यक्ती किंवा पागल व्यक्ती, दारूच्या नशेमध्ये असलेली व्यक्ती. ओके, अशा व्यक्ती या ठिकाणी साऊंड माइंड नाही आहेत, म्हणजेच त्या करार करण्यासाठी पात्र नाही आहेत. त्याच्यानंतर नंबर 3, करार करण्यासाठी महत्त्वाची पात्रता म्हणजे कोणत्याही कायद्याने करार करण्यास अपात्र ठरवलेले नाही अशी व्यक्ती, नॉट डिस्क्वालिफाईड बाय द लॉ. देशामध्ये अस्तित्वात असलेले जे कायदे आहेत या कायद्यांपैकी जर एखाद्या कायद्याने एखाद्या व्यक्तीला करार करण्यासाठी अपात्र घोषित केलं असेल तर ती व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये करार करू शकत नाही. उदाहरणार्थ, तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेले कैदी या ठिकाणी करार करू शकत नाही. हे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी लागू पडतं. यासोबतच आपल्या देशाने म्हणजे भारताने एखाद्या देशाला, दुसऱ्या देशाला जर परकीय शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केलं असेल. आता हे परकीय शत्रू राष्ट्र केव्हा घोषित केलं जातं, तर जेव्हा 2 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असते किंवा युद्ध सुरू असतं. तर समोरच्या देशातील एखादा नागरिक, म्हणजे आता तो त्या ठिकाणी काय झालेला आहे, परकीय शत्रू राष्ट्रातील नागरिक झालेला आहे, तर ती सुद्धा या ठिकाणी करार करण्यास पात्र नाही आहेत. यासोबतच एखादी इन्सॉल्वंट पर्सन, म्हणजेच ज्याला आपण दिवाळखोर व्यक्ती असं म्हणतो, ही दिवाळखोर व्यक्तीसुद्धा या ठिकाणी करार करण्यास पात्र नाही आहे. नंतरचा इसेन्शियल इलेमेंट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजे कायदेशीर प्रतिफल. प्रतिफल म्हणजेच काय, प्रतिफलला दुसरा शब्द या ठिकाणी आहे मोबदला. मोबदला म्हणजेच काय, समथिंग इन रिटर्न. तर प्रतिफल हे कसं असलं पाहिजे, प्रतिफल हे कायदेशीर असलं पाहिजे, लीगल असलं पाहिजे, इल्लीगल नसलं पाहिजे. नाहीतर तू मला 1 लाख रुपये दे, मी तुला त्याच्याबद्दल AK-47 रायफल देतो,
हे काय AK-47 रायफल्स वापरणं कोणाला अलाउड नाही आहे, कायदेशीर नाही आहे सर्वसामान्य लोकांना. म्हणजेच या ठिकाणी ते कायदेशीर नसल्यामुळे तो करार होऊ शकत नाही. यासोबतच ते प्रतिफल कसं असलं पाहिजे, नैतिक असलं पाहिजे. समाजाला ज्या ज्या गोष्टी मान्य त्या सगळ्या नैतिक असल्या पाहिजेत आणि हे बेकायदेशीरपणे मिळालेलं नसलं पाहिजे. सो कन्सिडरेशन इज रेफर्ड ॲज क्विड प्रो को. तर ही टर्मिनॉलॉजी पण आपण लक्षात ठेवायची आहे. याचा अर्थ काय होतो, समथिंग इन रिटर्न, मोबदल्यामध्ये काहीतरी मिळणं. जर मी तुम्हाला काहीतरी देणार असेल तर तुमच्याकडून मला काहीतरी मिळालं पाहिजे, ही प्रत्येक मानवी मनाची भावना असते आणि यालाच आपण काय म्हणतो, प्रतिफल असं म्हणतो. सो a valuable consideration in the sense of law may consist either in the some right, interest, profit, benefit accruing to one party or some forbearance, determinant, loss, responsibility given, suffered or undertaken by the other. Next important लक्षण ते म्हणजे ठराव हा व्यर्थ किंवा शून्य म्हणून घोषित केलेला नसला पाहिजे. नॉट एक्सप्रेसली डिक्लेअर्ड टू बी void. वॉइड म्हणजे काय, वॉइडचा अर्थ या ठिकाणी आहे मित्रांनो शून्य. म्हणजेच काय, रद्दबादल. म्हणजेच काय की कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याला कसल्याही प्रकारची किंमत नाही आहे, तो झिरो ठरतो. तर भारतीय करार कायद्यामध्येच काही ठराव हे स्पेसिफिकली काय म्हणून डिक्लेअर केलेले आहेत, व्हॉइड म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. काय म्हणून, व्हॉइड ॲग्रीमेंट असं म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. खालील स्वरूपाचे ॲग्रीमेंट्स हे व्हॉइड असतील म्हणजे झिरो असतील. कायद्याच्या नजरेमध्ये त्यांना कसल्याही प्रकारचं महत्त्व नाही आहे. उदाहरणार्थ बघा, विवाहाला प्रतिबंध करणारे ठराव. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीकडून, समोरच्या व्यक्तीकडून आपण प्रॉमिस घेतलं की तू मला असं प्रॉमिस दे, वचन दे, आयुष्यभर लग्न करणार नाहीस, त्याला काय करतोय आपण, त्याच्या विवाहाला प्रतिबंध घालतोय. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे भारतीय राज्यघटनेनुसार कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकाला राईट टू लाईफ विथ डिग्निटी आहे आणि यासोबतच आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा देखील अधिकार आहे. लग्न करायचं किंवा नाही करायचं हा सुद्धा काय आहे, अधिकार आहे. म्हणजे अशा प्रकारचं कुठलंही बंधन आपण त्याच्यावर घालू शकत नाही. आणि जर घातलं आणि ठराव केला तर तो कसा असेल, शून्य असेल. म्हणजे त्याची अंमलबजावणी होणार आहे का, नाही होणार. व्यापार किंवा व्यवसायाला प्रतिबंध करणारे काही ठराव कोणी करत असतील तर ते सुद्धा काय असणार, व्हॉइड ॲग्रीमेंट असतील. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला कलम 19 मध्ये सांगितले भारतीय राज्यघटनेच्या, प्रत्येकाला काय आहे, मुक्तपणे संचार स्वातंत्र्य आहे, मुक्त पाहिजे तो व्यापार व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. अर्थात तो व्यापार किंवा व्यवसाय हा कायदेशीर असावा, बेकायदेशीर नसावा, नैतिक असावा, अनैतिक नसावा. सार्वजनिक धोरणाला विरोध करणारे ठराव आहेत. एखादं धोरण हे कसं आहे, सार्वजनिक आहे. म्हणजेच काय, पब्लिक पॉलिसीला अपोज करणारा असा एखादा ठराव असेल. उदाहरणार्थ कोर्टाच्या प्रोसिडिंग्समध्ये काही व्यत्यय आणणारे ठराव या ठिकाणी होत असतील तर ते कसे आहेत, सार्वजनिक धोरणाला विरोध करणारे ठराव आहेत. कोर्टामध्ये साक्ष न देण्याचे ठराव असतील तर ते सार्वजनिक धोरणाला विरोध करणारे आहेत. बेटिंग आणि सट्टेबाजी. बेटिंग म्हणजे शर्यत लावणं. आपल्याला माहिती आहे अलीकडेच बेटिंगवर या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. बेटिंग आणि सट्टेबाजी, शर्यत किंवा पैजेचे ठराव हे सुद्धा काय आहेत, शून्य म्हणून घोषित केलेले आहेत. आता हे जे काही सगळे आहेत हे सगळे आपल्याला कुठे सांगितले, सेक्शन 10 मध्ये सांगितलेले आहे. यासोबतच काही महत्त्वाचे इतर सुद्धा काही महत्त्वाचे काय आहेत, महत्त्वाचे लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. किमान 2 पक्षांचा समावेश असला पाहिजे. जी व्यक्ती प्रस्ताव पाठवतो, प्रस्ताव पाठवणाऱ्या व्यक्तीला प्रस्तावक अर्थात ऑफरर असं म्हणतात आणि जी व्यक्ती त्याला स्वीकृती देते त्याला काय म्हणतात, स्वीकर्ता अर्थात ऑफरी असं म्हणतात. कायदेशीर संबंध निर्माण करण्याचा उद्देश असला पाहिजे. 2 पक्षामध्ये निर्माण होणारे संबंध हे कसे असले पाहिजे, कायदेशीर संबंध असले पाहिजे. म्हणजेच कोणते संबंध नसले पाहिजे, तर सामाजिक स्वरूपाचे संबंध नसले पाहिजे. सामाजिक स्वरूपाचे संबंध त्या ठिकाणी निर्माण होता कामा नये. नेहमी कसे संबंध पाहिजे, कायदेशीर स्वरूपाचे संबंध असले पाहिजे. म्हणजेच उदाहरणार्थ एका मित्राने दुसऱ्या मित्राला त्याच्या बड्डे पार्टीला अटेंड करण्याचं दिलेलं प्रॉमिस या ठिकाणी जर त्याने मोडलं तर त्याच्या विरोधामध्ये कायदेशीर खटला दाखल करता येत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे आपण. कारण
ते सामाजिक स्वरूपाचे संबंध निर्माण करतात, कायदेशीर स्वरूपाचे नाही. कराराचा उद्देश काय असला पाहिजे? कायदेशीर संबंध निर्माण करण्याचाच असला पाहिजे. तर कोणताही करार हा कायदेशीर होण्यासाठी त्या कराराचा उद्देश हा कायदेशीर असणे आवश्यक आहे. जर त्या ठरावाचा उद्देश सामाजिक असेल किंवा मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणारा असेल तर त्या ठरावाची कायद्यानुसार अंमलबजावणी होणार नाहीये. ओके, सो देअर मस्ट बी अन इंटेन्शन ऑन द पार्ट ऑफ द पार्टीज टू क्रिएट लिगल रिलेशनशिप बिटवीन देम. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघितलं की कायदेशीर संबंध निर्माण करण्याचा उद्देश असला पाहिजे, यामध्ये ज्या ठरावाचा जो उद्देश आहे हा सुद्धा कायदेशीर असला पाहिजे. ठरावाचा उद्देश कसा असला पाहिजे? कायदेशीर, म्हणजेच काय? लॉफुल ऑब्जेक्ट या ठिकाणी असला पाहिजे. ठरावाचा उद्देश कायदेशीर असला पाहिजे. मग बेकायदेशीर आहे एखादा ठराव असं केव्हा म्हटलं जातं? तर बघा, दुसऱ्या व्यक्तीची फसवणूक करायची आहे या उद्देशाने जर दोन पक्षांमध्ये ठराव झाला असेल तर त्या ठरावाचा उद्देश हा कायदेशीर नाहीये, त्याच्यामुळे तो करार होणार नाही, तो ठराव करार होणार नाही. दुसरं म्हणजे कायद्याने प्रतिबंधित केलेले कृत्य करणारे ठराव. एखादा कायदा भारतामध्ये नव्यानं इंट्रोड्यूस झालेला आहे, उदाहरणार्थ गुटखाबंदी, ओके, किंवा दारूबंदी. मग असं प्रतिबंधित केलेलं असताना देखील ते कृत्य करणं आणि त्या संबंधीचे ठराव करणं हे काय आहे? या ठिकाणी ते ठराव करारामध्ये रूपांतरित होणार नाही. कायद्यातील तरतुदींचा किंवा नियमांचा भंग करणारे ठराव असतील, दुसऱ्या व्यक्तीच्या जीवित किंवा त्याच्या मालमत्तेस धोका पोहोचवण्याच्या उद्देशाने केलेले ठराव असतील, यासोबतच अनैतिक किंवा सामाजिक धोरणाच्या विरोधामध्ये काही ठराव या ठिकाणी होत असतील तर या ठिकाणी ते बेकायदेशीर समजले जातात. सो द कन्सिडरेशन अँड ऑब्जेक्ट ऑफ द ॲग्रीमेंट मस्ट बी लॉफुल. सेक्शन 23 मध्ये काय सांगितले आपल्याला? कन्सिडरेशन ऑर ऑब्जेक्ट इज नॉट लॉफुल इफ इट इज प्रोहिबिटेड बाय लॉ. एखाद्या कायद्याने त्याला प्रतिबंध केला असेल सेक्शन 23 नुसार तर ते काय ठरणार आहे? या ठिकाणी कायदेशीर ठरणार नाही आहे. नेक्स्ट महत्त्वाचं आहे ते म्हणजे महत्त्वाचं लक्षण या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे निश्चित अर्थाचा ठराव, सर्टन्टिटी ऑफ मिनिंग. सर्टन्टिटी ऑफ मिनिंग. जेव्हा दोन व्यक्ती आपापसामध्ये ठराव करतात तेव्हा त्या ठरावाच्या अटी ह्या निश्चित असल्या पाहिजे, त्या निसंदिग्ध असल्या पाहिजे, कसल्याही प्रकारचा संदिग्धपणा त्याच्यामध्ये नसला पाहिजेत. कलम 29 मध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या ठरावाचा अर्थ स्पष्ट होत नाही तसेच जे ठराव अनिश्चित अर्थाचे असतात ते सगळे ठराव काय समजले जातात? ते सगळे ठराव हे व्यर्थ समजले जातात, म्हणजेच शून्य समजले जातात. कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी होत नाही, कारण ते मुळातच काय आहे? झिरो आहे. सो द ॲग्रीमेंट मस्ट बी सर्टन, निश्चित असले पाहिजे, वेग नसले पाहिजे किंवा ते इनडिफायनाईट पण नसले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बीला ए आणि बी याच्यामध्ये असा करार होतो की ए बीला काय करतोय? ए ॲग्रीज टू सेल टू बी 100 टन्स ऑफ ऑइल. ए बीला काय करणार आहे? 100 टन्स ऑफ ऑइल, तेल काय करणार आहे? विक्री करणार आहे. एवढंच या ठिकाणी काय झाले? ठराव झाला. परंतु यावरून हे लक्षात येत नाही किती रुपयाला खरेदी करणार, कोणतं तेल खरेदी करणार, किती तारखेला खरेदी करणार. म्हणजेच या ठिकाणी ठरावातल्या अटी या सर्टन नाही आहेत, वेग आहेत, इनडिफायनाईट आहेत, संदिग्धपणा त्याच्यामध्ये आहे, असं नसलं पाहिजे. सो ठराव जो आपण या ठिकाणी करत आहोत तो या ठिकाणी कसा असला पाहिजे? निश्चित अर्थाचा असला पाहिजे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो काही ठराव या ठिकाणी होणार आहे त्या ठरावाची अंमलात येण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजे प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणं शक्य असलं पाहिजे. पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स ऑफ ॲन ॲग्रीमेंट. बघा, कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठरावात दिलेल्या वचनाची पूर्तता करणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे शक्य झाली पाहिजे. कलम 56 मध्ये सांगितलेलं आहे की ज्या ठरावाची अंमलबजावणी अशक्य असते ते काय ठरतात मित्रांनो? व्यर्थ ठरतात. अगेन लक्षात ठेवायचं आहे, व्हॉइड ठरतात. ओके, एका शब्दावर या ठिकाणी MCQ बनतोय. So the term of agreement should be capable of performance. An agreement to do an act impossible in itself cannot be enforced. म्हणजेच उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ अशा पद्धतीने की समजा या दोन समांतर रेषा आहेत आणि या दोन समांतर रेषा एकमेकांना छेदतील का? तर नाही छेदणार. ओके,
दोन समांतर रेषा एकमेकांना छेदतील हे कृत्य मी करण्याचं या ठिकाणी आश्वासन देतो असं जर कोणी म्हणत असेल तर ते शक्य नाही आहे. किंवा एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला असं प्रॉमिस करत असेल की तुझ्यासाठी मी आकाशातून चंद्र तारे पृथ्वीवर तोडून आणेल, ते शक्य आहे का? नाही. कारण अशा ठरावाची अंमलात येण्याची शक्यताच नाही आहे. आणि असं जर कोणी करत असेल तर ते काय आहे? झिरो आहे. ओके, तो हिरो नाही आहे, तो काय आहे? झिरो आहे. नेक्स्ट, लीगल फॉर्मॅलिटीज. तर ज्या ज्या ठिकाणी कायदेशीर बाबींची पूर्तता करणं गरजेचं ठरतं, कागदपत्रांची ऑफिशियल डॉक्युमेंट्स किंवा त्याचं रेकॉर्ड ठेवण्याची गरज पडते, त्या त्या ठिकाणी तसं केलं पाहिजे, हा याच्या पाठीमागचा अर्थ आहे. तर ठराव जो असतो मित्रांनो, हा लेखी किंवा तोंडी असू शकतो. नॉट नेसेसरी की ठराव किंवा करार हा लेखीच असला पाहिजे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं असं की भविष्यामध्ये जर न्यायालयीन लढाई लढण्याची वेळ आली तर मात्र कागदोपत्री पुरावा म्हणून ठराव किंवा करार हा लेखीच असला पाहिजे. आणि त्यातही जर काही मालमत्तेच्या संदर्भात किंवा जमिनीच्या खरेदी विक्रीच्या संदर्भात व्यवहार होत असतील तर ते कसे असले पाहिजे? लेखीच असले पाहिजे. आणि त्याची रीतसर नोंदणी या ठिकाणी करता आली पाहिजे किंवा त्या पद्धतीने ती झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की करार करण्यासाठी ही एकूण जवळपास आपण 10 ते 11 लक्षणं या ठिकाणी बघितलेली आहेत. ही सगळी लक्षणं जेव्हा त्या ठरावामध्ये असतील तेव्हाच त्याला आपण काय म्हणणार? करार असं म्हणणार. म्हणूनच जी डेफिनेशन आपण सगळ्यात सुरुवातीला बघितली होती, ॲन ॲग्रीमेंट इन्फोर्सिएबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. ॲन ॲग्रीमेंट म्हणजेच असा ॲग्रीमेंट लॉनुसार, कायद्यानुसार अंमलबजावणी योग्य केव्हा होऊ शकतो? तर तेव्हा होऊ शकतो जेव्हा त्यामध्ये ही सगळी लक्षणं आपल्याला दिसून येतील. म्हणजेच कोणती लक्षणं दिसून येतील? नंबर 1, त्यामध्ये ॲग्रीमेंट झाला पाहिजे. नंबर 2, इंटेन्शन टू क्रिएट लिगल ऑब्लिगेशन म्हणजे कायदेशीर संबंध निर्माण झाले पाहिजे. रायटिंग अँड रजिस्ट्रेशन म्हणजे लिगल फॉर्मॅलिटीज त्या ठिकाणी असली पाहिजे. ठरावाला देण्यात येणारी संमती ही मुक्त संमती असली पाहिजे. या ठिकाणी जे काही आपण मोबदला देणार आहोत हा मोबदला लॉफुल म्हणजेच कायदेशीर असला पाहिजे. जो ठराव आपण करणार आहोत त्या ठरावामधल्या ज्या काही अटी आहेत या अटी कशा असल्या पाहिजे? निश्चित असल्या पाहिजे. निसंदिग्ध असल्या पाहिजे, संदिग्ध नसल्या पाहिजे. नॉट एक्सप्रेसली डिक्लेअर्ड व्हॉइड म्हणजे कायद्याने असे ठराव शून्य म्हणून घोषित केलेले नसले पाहिजे. परफॉर्मन्स ऑफ पॉसिबिलिटी म्हणजेच तो ठराव अंमलात येण्याची त्याची क्षमता असली पाहिजे. लीगल ऑब्जेक्ट म्हणजे कायदेशीर उद्देश त्याचा असला पाहिजे. आणि कॉम्पिटन्सी म्हणजेच करार करणाऱ्या पक्षाची पात्रता असली पाहिजे. ती व्यक्ती सज्ञान असली पाहिजे, स्वस्थचित्त असली पाहिजे आणि देशामध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्याने त्या व्यक्तीला करार करण्यास अपात्र म्हणून घोषित केलेलं नसलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी लागू पडतात तेव्हाच त्या ठरावाचं करारामध्ये काय होतं? रूपांतर होतं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट्स बट ऑल ॲग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट्स. ओके, तर अशा प्रकारे दोन व्यक्तींमध्ये झालेल्या ठरावांमध्ये या सर्व अटींची जर पूर्तता झाली तर तो ठराव हा कायदेशीर काय होतो? करार होतो. आणि जर यापैकी एकही अट पूर्ण झाली नाही किंवा त्या ठिकाणी ती अब्सेंट असली म्हणजेच उदाहरणार्थ एखादी व्यक्ती या ठिकाणी करार करण्यास सक्षम नाही आहे तर तो करार या ठिकाणी करारच होणार नाही, कायदेशीर अंमलबजावणीच होणार नाही, तो ठरावापुरताच मर्यादित राहील. ओके, आणि म्हणूनच सर्व करार हे ठराव असतात परंतु सर्व ठराव हे करार असतीलच असं नाही. आले लक्षात? त्याच्यानंतर 2018मध्ये जी काही आपली परीक्षा झाली होती नगर परिषदेची त्याच्यामध्ये साधारणतः 4 प्रश्न या कायद्यावर विचारलेले होते. त्यापैकी बघा आजच्या टॉपिकमध्ये कव्हर झालेला प्रश्न आहे, एखाद्या प्रस्तावाची सुरुवात करणाऱ्या पक्षाला रिकामी जागा असे म्हणतात. ऑफरर ऑफरी आणि काय आहे? स्वीकर्ता म्हणजेच ॲक्सेप्टर. डी ऑप्शन या ठिकाणी कट झालेला आहे. ठीक आहे, 3 पैकी 1 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. ऑफरर म्हणजेच काय? या ठिकाणी प्रस्तावक.
प्रस्तावकर्ता असं देखील त्याला म्हणतात. एखाद्या प्रस्तावाची सुरुवात करणारा पक्ष म्हणजेच काय, जो पक्ष या ठिकाणी प्रस्ताव पाठवतो समोरच्या व्यक्तीला, तर जो पाठवतो हू इनिशिएट म्हणलेला आहे, हू इनिशिएट अँड ऑफर, त्याला काय म्हणायचं, ऑफरर असं म्हणायचं. ठीक आहे, दुसरा प्रश्न आपण नेक्स्ट स्लाईडला या ठिकाणी कव्हर करूयात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्टडी केलेला आहे मित्रांनो, की करार म्हणजे काय आणि कायदेशीर करारासाठीची आवश्यक लक्षणे कोणकोणती आहेत. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूयात आणि भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू, थँक्स अ लॉट. लेक्चर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे काही कमेंट्स असतील त्या खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जरूर त्याचा समावेश करूयात. थँक्यू, भेटूयात परत.